नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आहे यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज। कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया असं म्हटलं जातं। आजचा हा दिवस बहीण भावाच्या नात्याचा आहे। बघा, तर आज आपल्या भावाचं औक्षण कसं करायचं, कोणत्या वेळेत करायचं आहे, त्याचप्रमाणे भावासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे संध्याकाळी। तो कसा लावायचा आहे, काय लावायचं आहे, संपूर्ण माहिती आपण आठवड्यामध्ये बघणार आहोत। तर सर्वात प्रथम बघा, भावाचं औक्षण कसं करायचं। आता सगळ्यांना औक्षण कसं करायचं हे माहीत आहे, पण तरी एकदा सांगते। आता भावाचं औक्षण करताना हे तुम्हाला कोणत्याही स्टीलच्या किंवा तांब्याच्या दिव्याने करायचं नाही आहे किंवा पितळाच्या दिव्याने करायचं नाही। ते तुम्हाला कणकेचा दिवा बनवून तुम्हाला भावाचं औक्षण करायचं आहे। जसं की आपण काल पाडव्याला आपल्या पतीचं औक्षण केलं होतं, अगदी तशाच दिव्याने कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे। त्यामध्ये मीठ घालायचं नाही, हळद घालायची नाही, फक्त तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे। कणकेचा दिवा बनवून 2 मुठळ्या तुम्हाला बनवायच्या आहेत आणि त्या दिव्याने तुम्हाला तुमच्या भावाचं औक्षण करायचं आहे। सर्वात प्रथम तांब्याच्या ताटामध्ये दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। त्यानंतर कुंकू, सोन्याचा दागिना जसं की अंगठी तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर 1 रुपया आणि 1 सुपारी तुम्हाला ठेवायची आहे। भावाला मिठाई तुम्हाला खाऊ घालायची असते, त्यामुळे तुम्ही मिठाई ठेवू शकता। नसेल तर तुम्ही साखर ठेवली तरी पण चालणार आहे। अशा पण तुम्हाला ताट तयार करायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला तुमच्या भावाला पूर्व किंवा पश्चिमेला तोंड करून बसायला लावायचं आहे, आसनावर किंवा पाटावर। आता हे सांगण्याची गरज नाही आहे, पण तरीही एकदा माहितीसाठी सांगते। त्यानंतर तुम्हाला तुमच्या भावाला कुंकू लावायचं आहे, अक्षता लावायच्या असतात। अक्षता लावायला विसरायचं नाही, अक्षता या अखंड असतात आणि भावाने पण सारखंच दीर्घायुषी व्हावं हे त्यामागचं कारण असतं। त्यामुळे अक्षता तुम्हाला कपाळाला लावायच्या आहे भावाच्या आणि तुम्हाला डोक्यावर थोडेसे टाकायचे आहेत। त्यानंतर भावाला तुम्हाला ओवाळायचं आहे। जो तुम्ही सोन्याचा दागिना ठेवलेला असेल त्याने तुम्हाला ओवाळायचं आहे। 1 रुपया 1 सुपारी त्याने तुम्हाला ओवाळायचं आहे। भावाला मिठाई खाऊ घालायची आहे किंवा साखर तुम्हाला खाऊ घालायची आहे। आणि त्यानंतर तुमच्या भावाच्या हातामध्ये तुम्हाला 1 नारळाला तुम्हाला करगुटा बांधून तुम्हाला ते भावाच्या हातामध्ये द्यायचं असतं। नारळ का द्यायचं असतं त्यामागचं कारण सांगते। नारळामध्ये सात्विक लहरी शोषून घेण्याची खूप मोठी क्षमता असते आणि जेव्हा बहीण भावाला ते नारळ देते तेव्हा त्यांचं नातं अधिक दृढ होतं आणि त्याच्या सात्विक लहरी आहेत त्या भावापर्यंत पोहोचत असतात। त्यामुळे आपल्याला नारळ द्यायचा आहे। बघा, तुम्ही कोणतीही भेटवस्तू भावाला देऊ नका, पण नारळ तुम्हाला आज भाऊबीजेला तुमच्या भावाला तुम्हाला द्यायचं आहे। असं म्हटलं जातं की आज यमाच्या बहिणीने, यमाची बहीण म्हणजे यमुना, तिने यमाला ओवाळलं होतं आणि तेव्हापासून ही प्रथा रूढ झाली आहे की भाऊबीजेला जी बहीण आपल्या भावाला ओवाळते त्याचं रक्षण होतं, त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि त्याला कधीही अकाली मृत्यू येत नाही। म्हणूनच आज प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला ओवाळलं पाहिजे। आपल्या भावानं तुम्हाला दिवा उतरवलाच पाहिजे, आज लक्षात घ्या। मला अशा पद्धतीने भावाला ओवाळायचं आहे। तुम्ही त्यांना वस्त्र देऊ शकता, जसं की रुमाल किंवा टावेल, टोपी किंवा तुमच्यापर्यंत तुम्ही ड्रेस वगैरे तुमच्या भावाला घेऊन देऊ शकता। तर अशाच पर्यंत तुम्हाला तुमच्या भावाचं औक्षण करायचं असतं, लक्षात घ्या। फक्त नारळ आणि करगुटा द्यायला तुम्हाला विसरायचं नाहीये। बघा, हा जो दिवस आहे तो बहीण भावाच्या नात्याचा, प्रेमाचा दिवस असतो। म्हणूनच आज प्रत्येक बहिणी आपल्या भावाला ओवाळायचं असतं, जेणेकरून दोघांचंही संरक्षण होतं आणि दोघांनाही दीर्घायुष्य प्राप्त होतं। तर त्यानंतर बघा की शुभ मुहूर्त कोणता आहे। आता तुम्ही आज दिवसभर, राहू काळ सोडून दिवसभर तुम्ही तुमच्या भावाचं औक्षण करू शकता। तर राहू काळ कोणता आहे, आज रविवार आहे आणि रविवारचा राहू काळ हा सायंकाळी 4 ते 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे। त्यामुळे हा काळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही तुमच्या भावाचं औक्षण करू शकता। ज्यांना शुभ मुहूर्तावर करायचं असेल तर त्यांनी सायंकाळी 6 ते 9 पर्यंत तुम्हाला मुहूर्त आहे, त्या वेळात तुम्हाला तुमच्या भावाचं औक्षण करायचं आहे। त्यानंतर आता बघा की तुम्हाला तुमच्या भावासाठी एक दिवा लावायचा असतो। आता दिवा कसा लावायचा आणि कुठे लावायचा, हा दिवा तुम्हाला तुमच्या भावाचं रक्षण व्हावं, त्या दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी लावायचा असतो। प्रत्येक बहिणीला भावाची काळजी असते। तिला नेहमी असं वाटतं की माझ्या भावाने खूप मोठं व्हावं, त्याला खूप यश मिळावं, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याला यश मिळावं, त्याला कुठल्याही कामामध्ये यश मिळावं, त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि चहूबाजूने त्याचं रक्षण व्हावं असं आपल्या प्रत्येक बहिणीला वाटत असतं। आणि त्यामुळेच तुम्हाला हा दिवा आपल्या भावासाठी लावायचा आहे। याला यमदीपदान असं म्हटलं जातं। बघा, हा जो दिवा आहे आपण धनतेरसला पण लावला होता। तुम्ही हा दिवा जरी तुम्ही तुमच्या माहेरी आलेले असाल तरी पण तुम्ही लावू शकता तुमच्या भावासाठी, किंवा जर तुमचा भाऊ तुमच्याकडे आलेला असेल तरी सुद्धा तुम्ही लावू शकता आपल्या भावासाठी। हा दिवा लावल्याने आपल्या भावाचंच नाही तर आपल्या माहेरच्या संपूर्ण लोकांचं संरक्षण होत असतं आणि आपल्याला हा दिवा लावायचा असतो। तर हा दिवा कसा लावायचा आहे ते बघा, अगदी सेम तसंच जसं आपण धनतेरसला लावला होता।
कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे. त्यामध्ये मीठ किंवा हळद घालायची नाही, फक्त कणिक वापरून तुम्हाला दिवा बनवायचा आहे. 2 मुठड्या तुम्हाला बनवायच्या आहेत आणि त्यामध्ये 2 वातीची एक वात बनवून तुम्हाला घालायची आहे. त्यामुळे तुम्हाला तिळाचं तेल असेल तर अवश्य तिळाचं तेलच घाला, नसेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात किंवा देवाला जे तेल तुम्ही वापरता ते तुम्ही घालू शकता. ते तेल तुम्हाला घालायचं आहे आणि दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा कुठे ठेवायचा ते बघा. दिवा ठेवताना तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा ठेवायचा. जसं आपण यमदीपदान केलं होतं अगदी सेम तसंच. दिवा खाली तसाच ठेवायचा नाही, तर दिव्याला तुम्हाला काही ना काही आसन द्यायचं आहे. जसं की तुम्ही खाली फुलांच्या पाकळ्या टाकू शकता किंवा तुम्ही अक्षता टाकू शकता. एका डिशमध्ये अक्षता घ्या, त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता त्या दिव्याला व्हायचे आहेत. एक फूल तुम्हाला दिव्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे. आणि जो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला दिवा प्रज्वलित करून झाल्यावर म्हणायचा आहे. बघा, हा दिवा आपल्या भावाच्या संरक्षणासाठी असतो. त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, त्याचं चहू बाजूने रक्षण व्हावं, त्याला कधीही अकाली मृत्यू येऊ नये. अकाली मृत्यू येणं म्हणजे शॉक लागून किंवा अपघात होऊन मरणं किंवा साप चावून, तर याला अकाली मृत्यू असं म्हटलं जातं. जेव्हा कोणाच्याही कुटुंबामध्ये अपमृत्यू होतो तेव्हा ते संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं. त्या कुटुंबावरचं सगळं काही आधार जो आहे तो निघून जातो. म्हणूनच कोणाच्याही कुटुंबात असा अपमृत्यू येऊ नये आणि आपल्या बहिणीने आपल्या भावासाठी त्याला संरक्षण प्राप्त व्हावं, त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि त्याला कधीही अकाली मृत्यू येऊ नये यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि तो मंत्र म्हणायचा आहे. तुमच्या भावाला पण त्या दिव्याचं दर्शन घ्यायला लावायचं. तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या दिव्याचं दर्शन तुम्हाला घ्यायला लावायचं आहे. बघा, आजच्या या भाऊबीजेच्या दिवशी एका स्त्रीमध्ये म्हणजेच बहिणीमध्ये ज्या दैवी शक्ती असतात त्या खूप प्रमाणात जागृत असतात आणि त्यामुळेच जी बहीण आपल्या भावाला आजच्या दिवशी ओवाळते त्याला दीर्घायुष्य प्राप्त होत असतं, त्याचं रक्षण होत असतं. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला ओवाळायचं आहे. जर तुम्हाला भाऊ नसेल तर तुम्ही आपल्या स्वामींना ओवाळू शकता किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानता त्या देवाला तुम्ही भाऊ म्हणून ओवाळू शकता किंवा तुम्ही चांदोबाला ओवाळू शकता, त्याचं तुम्ही औक्षण करू शकता. तर अशापणे तुम्हाला भाऊबीज हा सण साजरा करायचा आहे. प्रत्येक बहिणीने करावा, जेणेकरून आपल्या दोघांचंही संरक्षण होतं, दोघांनाही दीर्घायुष्य प्राप्त होतं, दोघांच्याही आयुष्यातल्या ज्या काही अडचणी, संकट, दुःख आहे ती दूर होऊन जातात. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.